मुख्यमंत्र्याचा चेहरा महत्त्वाचा नाही, सत्ता ही लहान पक्षाची आणि अपक्षाची आली पाहिजे, याच्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत. माझ्यावर 350 केसेस आहे. त्याच्यानं अशा 1-2 असत्या तर गोष्ट अलग आहे. मला 4.5 वर्षाची सजा सुनावली आहे. मी वरती अपीलमध्ये गेलो म्हणून बाहेर आहो. पक्ष पण फुटले तर अजून येत्या काळात काही पक्ष फुटू शकतात का? आता लहान पक्ष मोठे पक्ष फोडणार. हे खरं आहे. हो. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाची उत्सुकता राज्यातील सर्वांना लागली आहे. जनतेसारखीच नेत्यांना देखील लागली आहे. ज्या प्रकारे महाविकास आघाडी, महायुती, तिसरी महासत्ता, त्याच्यानंतर वंचित यांनी तयार केलेली एक आघाडी, सर्व आघाड्यांचं सध्या लक्ष आहे नेमके आपले उमेदवार किती निवडून येणार. आणि प्रत्येक पक्ष दावा करीत आहे की आम्हीच सत्ता स्थापन करणार. त्यामुळे या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी बच्चू कडू आहे, त्यांची एक तिसरी महाआघाडी आहे, ते देखील काय म्हणतायत त्यांच्याकडून आपण थेट जाणून घेऊया. लेट्सअपमध्ये आपलं स्वागत आहे. काय वाटतं, महाविकास आघाडी दावा करते, महायुती दावा करते आम्ही सत्ता स्थापन करणार, तुमचा काय दावा आहे? आमचाही दावा आहे, आम्ही स्थापन करू शकतो. का वाटतं? कारण की खरं तर बच्चू कडू यांना फक्त मतांची विभागणी करण्यासाठी उभं केलं गेलं आहे भाजपने, असा आरोप प्रचारादरम्यान केला गेला. भाजपने आरोप केला ना, भाजपने आरोप केला आहे ना. भाजपने विरोधामध्ये म्हणजे महाविकास आघाडी नेत्यांनी पण केला होता आणि महायुतीकडनं देखील केला गेला. मला एक सांगा, तिसरा पक्ष म्हणजे हा सत्तेत न येणारा, निवडून न येणारा, असं म्हणून तर मग केजरीवाल सत्तेत आला की नाही आला? बरोबर. मी माझ्या भागात जेव्हा उभं राहिलो मी तेव्हा तिसराच होतो. मग मी 20 वर्ष निवडून येतो आहे का नाही येत आहे? बरोबर. त्यांना अशा प्रकारचे जे काही आपण पाहतोय चित्र रंगवण्याचा प्रयत्न असतो त्याला काही अर्थ नसते. आणि आज अशी स्थिती आहे का आघाडी आणि युतीचं दोघांचे आकडे पूर्ण होणार नाही. त्याचा आम्ही व्यवस्थित फायदा घेऊ. सगळे अपक्ष आणि लहान पक्ष एकत्रित होऊन सत्ता स्थापन करू. म्हणजे तुमचा दावा आहे की अपक्ष, बंडखोर सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही सत्तेवर विराजमान होणार. हा प्रयत्न करू. आम्ही सगळ्यांना आव्हानही करतो या निमित्तानं का सगळे, मग वंचित असेल, अधिक काही घटक पक्ष, लहान पक्ष असेल, आमच्या महाशक्तीतले जे काही आम्ही सगळे मिळून एक जर लहान पक्षाचं सरकार येत असेल तर तसं प्लॅनिंग आपण पहिले केलं पाहिजे. सत्तेसोबत गेल्यापेक्षा सत्ता स्थापना का करू नये, आणि मग तशा प्रकारची आम्ही प्लॅनिंग करतो आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे छोटे पक्ष आणि बंडखोरांना एकत्र घेऊन तुम्ही सत्तेवर विराजमान होणार आहे. मात्र पुढचा प्रश्न असा उपस्थित होतो की महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावरती आत्तापर्यंत वाद म्हणजे दावे सुरू आहे. मग तुमच्या पक्षाकडनं किंवा तुमच्या महाशक्तीकडनं कोण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असणार? त्यांच्या या वादातच आमचा फायदा होईल. आमचं म्हणणं आहे का मुख्यमंत्र्याचा चेहरा हा लहान पक्ष किंवा अपक्षांचा राहील. तो कोणता राहील तेव्हा एकत्रीकरण जेव्हा बसू तेव्हा आपण ठरवू ना. मुख्यमंत्र्याचा चेहरा महत्त्वाचा नाही, सत्ता ही लहान पक्षाची आणि अपक्षाची आली पाहिजे, याच्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत. आणि ज्या पद्धतीने आता महाविकास आघाडी, महायुती आता सगळ्या छोट्या मोठ्या पक्षांशी संपर्क साधताय, बंडखोरांना देखील संपर्क करण्याचा प्रयत्न करताय, तशा पद्धतीने तुम्ही केले का महायुतीमधले महाविकास आघाडी काही? आपण संपर्कात आहोत. आम्ही सत्ता स्थापनेसाठी संपर्कात आहोत. बरं, आता तुम्ही कायमच चर्चेत राहिलात, तुम्ही कायम वादाच्या भोवऱ्यात तर असलेला, कारण जनतेसाठी तुम्ही प्रशासनावरती हात उचलले आणि या संदर्भामध्ये देखील तुमच्यावरती केसेस होत्या. त्या अनुषंगाने तुम्ही महायुतीसोबत आलात असं बोललं गेलं, महाविकास आघाडीने आरोप केला गेला. त्या केसच्या संदर्भात आता नेमकं काय झालं? माझ्यावर 350 केसेस आहे. त्याच्यानं अशा 1-2 असत्या तर गोष्ट अलग आहे. मला 4.5 वर्षाची सजा सुनावली आहे. मी वरती अपीलमध्ये गेलो म्हणून बाहेर आहो. त्यानं मला त्याची काही फिकर नाही आहे. आणि बच्चू कडू आंडूपांडू थोडं आहे अशा गोष्टीसाठी घबरावणार आहे. अहो, एक केस दाखल झाली तर नेते बाहेर निघत नाही. 350 आहे. मोजता लोकांना हागून लागेल. बरं, मग आता महाविकास आघाडीतल्या नेत्यांना जे उमेदवार होते आणि महाविकास आघाडीने पण त्यांना जे उमेदवार होते त्यांना मुंबईत उद्या बोलवले त्यांचं सर्टिफिकेट घेऊन, तशा तुमच्या आमदारांना काही सूचना, उमेदवारांना सूचना केल्या का तुम्ही? आम्ही होणार आहोत एकत्र होतं, फक्त कुठं होतं हे नाही सांगत आहे. नाही, अगदी बरोबर, तुम्ही नका सांगू, पण तुम्ही सत्तेसाठी तुम्ही मूठ बांधता हे सर्वात महत्वाचं आहे. नाही बांधू ना. माझं काय म्हणणं आहे, झारखंडमध्ये एका आमदारावर मुख्यमंत्री झाला तर आमचे तर 15-20 आहे ना आमच्याजवळ, आम्ही पण होऊ शकतोय.
छत्रपती संभाजीराजे मात्र सध्या कुठेतरी आता पिक्चरमध्ये दिसत नाही. तुम्ही पूर्ण डोर हातात घेतली का आता तिसऱ्या महाशक्तीची? नाही, दोरगीर हातात घ्यायची गरज नाही. प्रत्येकाचंच दोर हातात घेण्याची सक्षमता आहे. आता मी तुमच्यासमोर दिसतोय म्हणून मी तुम्हाला वाटत असेल मी घेतलं, असं काही नाही. आम्ही सगळ्यांना विचारूनच समोर जातोय. जर सत्तेची गणित बसली नाही तर राष्ट्रपती राजवट देखील लागू होऊ शकते. तुम्हाला काय वाटते शक्यता? असं काही होणार नाही. मग सरकार हे स्थापन होणार 26 तारखेच्या रात्रीच्या आत. आश्चर्यचकित झटके राहील. जसे मागच्या वेळेस होते तसे यावेळेस पण होईल. म्हणजे राज्याने 5 वर्षामध्ये 2 सरकारं बघितली, धक्के पण बघितले, पक्ष पण फुटले. तर अजून येत्या काळात काही पक्ष फुटू शकतात का? आता लहान पक्ष मोठे पक्ष फोडणार. हे खरं आहे? हो. निश्चित. मग हे होते बच्चू कडू. त्यांनी दावा केला आहे की सत्तेत हेच बसणार आणि आता लहान पक्ष मोठ्या पक्षांना फोडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन नितीन जाधवसह प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई.